साली माणसं विषारी असतात. जा जा, तुला मुक्त केलं. या निर्दयी माणसांच्या जगातनं दूर कुठेतरी निघून जा. जा जा. बाहेरलेस आणि इथे जी जी हुजूर. अपने प्लान के मुताबिक मराठा कंपनी को टेंट में इकट्ठा कर देना. कहीं कुछ गड़बड़ तो नहीं? नहीं नहीं. जिस तरह हमने पहले की चौकियां जीती है उसी तरह मराठों को इकट्ठा करना और पार्टी देकर मस्त रखना. आपका सिग्नल मिलते ही हम उस टेंट को उड़ा देंगे. शाम को 7 बजे मेरे सिग्नल का इंतजार करना. मैं तेरे सिग्नल का इंतजार करूंगा. सर 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 सर. ओके ओके. सर बलबीर देशद्रोही आहे सर. सर आज संध्याकाळी तुम्हाला पार्टीच्या निमित्ताने टेंट मध्ये बोलून तो टेंट उडवायचा प्लॅन आहे त्याचा. सर मुळात तू इथे करतोस काय? यू आर नो मोर इन दिस रेजिमेंट. सर आउट. मी आणि गायकवाड्याला घेऊन जा. सर लिसन टू मी. सर दिस इज व्हेरी सिरियस. Out, प्लीज सर प्लीज सर. माझा ऐका, तो देशद्रोही आहे सर. तो घात करणार आहे सर. सर सर माझा ऐका सर. माझा ऐका सर. प्लीज सर. सर माझा ऐका सर. सोडा मला. सोडा मला. सोडा. अमर, काय चालवलंस हे? साहब जी, मैं बलवीर की पत्नी हूँ. यही गद्दार है. अमर जो कर रहा है वो ठीक ही कर रहा है. उसे मत रोकिए. समय बहुत कम है साहब. मला माफ करा सर. तुला माफी नाही. मी चुकलो सर. फातिमा मी चुकलो. बॉम्ब फुटेल सर. या आरामखोरांनी आतमध्ये बॉम्ब लावलाय सर. आपल्याला इकडनं दूर जायला पाहिजे लवकर. राम्या ठीक आहे. या आरामखोराच्या पाय बांधा आणि याला टेंट मध्ये टाका. सर मी चुकलो सर. मी चुकलो. फातिमा मी चुकलो. मी चुकलो फातिमा. पैशामुळे माझ्या डोळ्यांनी विकत घेतलेल्या चुकल्याला ही शिक्षा मिळायला पाहिजे. चल लवकर. चला सर चला. तो हरामखोर अताउल्ला खान सिग्नलची वाट बघत असेल सर. सिग्नलची वेळ झाली आहे सर. त्या अताउल्ला खानला मी सिग्नल देतो. सर मला वाचवा. फातिमा तू तरी समजावून सांग त्याला. फातिमा मी चुकलो सर. सर मला वाचवा. सर मला वाचवा. मला वाचवा सर. शाबास अमर. आज आमच्या सगळ्यांचे प्राण केवळ तुझ्यामुळे वाचले. नाही सर, याचं सगळं श्रेय यांना. एक गद्दार की पत्नी कहलाकर जीने से मैं मरना ही पसंद करूंगी. मगर अमर, मैंने तुम्हें बेटा कहा है. मेरे मरने के बाद मेरा अंतिम संस्कार तुम ही करना. हे काय केलं? हे काय केलं? माँ माँ, अगर भारत की हर माँ आप जैसे होती तो किसी शत्रु की हिम्मत नहीं,
जो अपने देश पर आक्रमण कर सके। मां, तुझे सलाम मां। सर, तुम्ही दिलेली ऑर्डर मी मोडली, मला क्षमा करा। मी ते फक्त देशाची सेवा करण्यासाठी आलो होतो, पण मी अपयशी ठरलो। सर, मला दुःख फक्त एवढ्याच गोष्टीचं वाटतं की मी माझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो नाही। हे तो सर। अमर, तुला ओळखण्यात मी खरोखरच चूक केली। झालं की नाही रे? सर, अमर, मला माफ कर, मी तुला समजू शकलो नाही। जाऊ द्या ना सर, माझ्या मनात तसं काहीच नाही। अमर, तुला सस्पेंड केला, तू आमच्यातनं निघून गेलास। आमचं कशात लक्ष लागत नव्हतं। हमने कई बार सोचा तू कहाँ होगा, लेकिन ढूंढेंगे कैसे? मेजर साहब थे ना। सर, पुढे जायची अजून ऑर्डर आली नाही वाटतं। अजून तरी नाही, तिथे जाणं थोडं कठीण आहे ना। बरं आहे ना, ऑर्डर नाही आली ती। ऑर्डर आल्यावर काय, मरण हातावर घेऊन जायचंय। अरे त्या मरणाला कोण घाबरतंय? देशासाठी जर मरण आलं ना तर जन्माचं सार्थक झालं समजेन मी। शत्रूंच्या गोळ्याने देहाची चाळण जरी झाली तरी प्राण असेपर्यंत लढत राहीन। शाबाश अब्दुल, शाबाश। चाळणी कशाला, बुंदी पाडायची आहे? ये, एक गोष्ट लक्षात ठेव रघु, शूर पुरुषाला वीर मरण एकदाच येतं, पण भित्रा माणूस त्याला मात्र क्षणाक्षणाला मरणाच्या सामोरे जावं लागतं, कळलं? गायकवाड, हा ट्रे घेऊन कुठे चाललास? आज मेजर साहेब सर्वांना पार्टी देणार आहेत। काय आज? गेट टुगेदर, हो, एक छोटीशी पार्टी। पार्टी आणि मेजर साहेबांच्याकडे?